नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे एकदम झटपट कुरकुरीत पकोडे। ना त्याला आपल्याला पूर्व तयारी करायची गरज आहे, नाही काहीच नाही। ना साबुदाणा भिजू घालायचा, ना भगर भिजू घालायची, काहीच नाही भिजू घालायचं, इन्स्टंट बनवायचे आहेत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 बटाटे खिसून घेतलेले आहेत। मी बघा बटाट्याचा खीस घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला हे बघा साबुदाण्याचं पीठ टाकत आहे मी, त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे, त्यानंतर भगरीचं पीठ टाकत आहे। 5-6 चमचे भगरीचं पीठ घ्यायचं, हवं तर नंतर लागलं तर आपल्याला डबल घेता येतं। हे बघा, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड टाकायची आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे। तुम्ही जिरे जर उपवासाला खात असाल तर जिरे पण टाकू शकता। त्यामध्ये 4-5 मिरचीचा बारीक करून घेतलेला ठेचा टाकला मी। हे बघा, त्यानंतर मी साधं मीठ टाकत आहे। तुम्ही सेंधे मीठ जर वापरत असाल तर ते पण टाकू शकता। हे बघा, त्यानंतर मी थोडं पाणी टाकून ते पूर्ण मिक्स करून घेतले आहे। एकदम पाणी नाही टाकायचं आपल्याला त्यामध्ये। हे बघा, थोडंसं मला कोरडं वाटायलंय, त्यामुळे मी अजून थोडंसं भगरीचं पीठ घेत आहे। हे बघा, भगरीचं पीठ टाकून मी चांगले मिक्स करून घेत आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 2 मिनिटं त्याला ठेवायचं आहे बाजूला। त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकत आहे, हे बघा, आणि त्यामध्ये पकोडे सोडत आहे। तुमच्या साईजनुसार तुम्हाला छोटाले हवे असेल तर छोटाले बनवू शकता, मोठाले हवे असेल थोडेसे तर मोठाले पण बनवू शकता। हे बघा, पहिल्यांदा थोडासा फुल गॅस करायचा आणि मग थोडासा हलकासा बारीक गॅस करून थोडासा छान तळू द्यायचे। हे बघा, एकदम छान असे की थोडेसे गोल्डन ब्राऊन होस्तर तळायचे त्याला। एकदम जास्त पण नाही तळायचे, कारण की साबुदाणा मग जास्त कडक होतो त्यामधला टाकलेला आपला, आणि पकोडे सॉफ्ट बनत नाहीत। त्यानंतर मी ते टिश्यू पेपरवर काढून घेत आहे। हे बघा, आपल्याला त्यामध्ये सोडा नाही टाकायचा, इनो नाही टाकायचा। बघा किती छान होतात, एकदम मस्त लगे उपवासाचे पकोडे तयार आहेत। आपले उपवासाचे खुसखुशीत पकोडे, ते तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता। तुम्ही जर कोथिंबीर जर खात असाल तर पुदिना कोथिंबीरची चटणी पण बनवू शकता। तयार आहेत आपले एकदम मस्त उपवासाचे पकोडे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।